नमस्कार, शोभाज मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा एक्झरसाइजवर आहे. मनगटापासून बोटापर्यंतचे एक्झरसाइज आहे. हे एक्झरसाइज करण्या अगोदर तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि नंतरच एक्झरसाइज करा. कारण 35 ते 40 नंतर बऱ्याच जणांना हाडांचे प्रॉब्लेम असतात. कॅल्शियम हे कमी कमी होत जातं. त्यामुळे मी हे सांगितलेलं आहे. लगेच सुरुवात करू नका. ज्यांना हाडांचे प्रॉब्लेम आहे त्यांनी तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच एक्झरसाइजला सुरुवात करा. सर्वात महत्त्वाचं, आता ह्या सूचना आहेत त्या लक्षात ठेवणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. डॉक्टरांचा सल्ला घेणं. नंबर 2, एक्झरसाइज बैठे आहेत. जेव्हा आपण एक्झरसाइज करतो तेव्हा सरळ बसायचं आहे, वाकून बसायचं नाही. पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे, सरळच बसायचं आणि अंग सैलसर सोडायचं आहे. असं दाबून अगदी प्रेस करून मांडी घालून बसायचं नाही. नॉर्मल जसं बसतो तसंच, पण ताठ बसायचं. त्यानंतर एक्झरसाइज भरभर करायचे नाही. एक्झरसाइजचा पहिला प्रकार झाला 10 सेकंद थांबायचं आहे. दुसरा प्रकार सांगितल्यानंतर एक्झरसाइज झाल्यानंतर 10 सेकंद थांबायचं आहे. सलग भरभर 5ही प्रकार करू नका. सूचना लक्षात ठेवा. काळजी घेऊन एक्झरसाइज करा. स्वतःसाठी वेळ काढा. बघा, मन पण प्रसन्न राहील, कामाचा पण उत्साह वाढतो, कंटाळा येणार नाही, आळससुद्धा कमी होत जातो. कारण 35-40 नंतर आपल्याला महिलांना कामाचा खूप कंटाळा येतो. कधी एकदाचं काम आवरतं आणि थोडा आराम करते, असं बऱ्याच महिलांचं असणार आहे. आता यात असणाऱ्या महिलांना हे नक्कीच वाटत असतं की थोडासा आराम केला पाहिजे. आराम करून तुम्ही हे व्यायाम करू शकता. अगदी काही मिनिटाचे आहेत. सल्ला घ्या डॉक्टरांचा आणि मग करा. आता बघा, पहिला प्रकार. हे फक्त मी 3 वेळा तुम्हाला दाखवणार आहे. जर तुम्ही रेग्युलर करणार असाल, रोज करणार असाल, तर एका आठवड्यात पहिल्या आठवड्यात 3-3 वेळा, दुसऱ्या आठवड्यात 5 वेळा, मग 10 वेळा असं तुम्ही याचं वेळ वाढवायची आहे. पहिला प्रकार, दोनही हात मनगट ते बोट यापर्यंतचे हे प्रकार आहेत. व्यायामाचे प्रकार आहेत. म्हणून कुठलाही एक्झरसाइज करताना डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या. दोनही हात असे ठेवायचे, जवळ ठेवा, असे ठेवा, काही हरकत नाही. मूठ करायची. बोट प्रेस करू नका. अंगठ्याला सुद्धा प्रेस करायचं नाही. अलगद अशी मूठ करायची. 1, 2, 3. आता हे आतून आपण बाहेर मूठ नेली. आता पुन्हा जागेवर असे हे दोन्ही मूठ असे हात करायचे. 1, 2, 3. इथे थांबायचं. 10 सेकंद थांबायचं. आता मी मोठ्याने म्हणते आहे, तुम्ही मनात म्हणायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता दुसरा प्रकार. असेच हात घ्या. नॉर्मल हात जसे ठेवतो तसेच ठेवा. असे अगदी दाबून किंवा असं प्रेस केल्यासारखे ठेवू नका. नॉर्मल ठेवा. पहिला प्रकार झाला. आता दुसरा प्रकार. दोनही हातांची बोटं अशी जोडून घ्यायची. बघा, दिसत असेल तुम्हाला. 1, 2, 3. दुसरा प्रकार झाला. 10 सेकंद थांबायचं. आता तिसरा प्रकार. मूठ पुन्हा हे जे अंगठे आहेत, मूठच वाळायचे आहे. हे जे अंगठे हे बरोबर इथे आणा. तळव्याच्या इथे आणायचं. अंगठ्याला आता इथे प्रेस करायचं आहे. आपल्याला हे जाणवलं पाहिजे की मी
मूठ अगदी घट्ट बंद केलेली आहे. हे बघा, लगेच स्वतःला जाणवतं की मूठ घट्ट अशी बांधली गेली आहे, बंद केली. एक अशी घट्टच दाबली गेली पाहिजे आणि मगच ही बोटं अशी सावकाशपणे सोडायची. मनगटापासून बोटापर्यंत आपल्या ह्या पंजांना खूप आराम मिळतो, म्हणून हे एक्झरसाइज करायचे आहे. तिसरा प्रकार झाला. आता चौथा प्रकार. हे बघा, अगदी फक्त ह्या बोटांचा पुढचा भाग, बोटांची पेरं म्हणा. हे बघा, 1 2 3, फक्त 3 वेळा. पुन्हा एकदा दाखवते. हे बघा, 1 2 3. चौथा प्रकार झाला. आता पाचवा प्रकार. बोटं आतल्या बाजूला अशी करायची आहेत. हे बघा, अंगठ्यापासून 1 2 3 4 5. सुरुवातीला अंगठा आतल्या बाजूला घेतला. आता करंगळीपासून 1 2 3 4 5. पाचही प्रकार सांगितलेले आहे. आता हे का करायचं? आपण दिवसभर काम करतो. वर्किंग वुमन असू द्या, जेंट्स असो, लेडीज असो, सर्वांसाठी हे एक्झरसाइज आहे. बसून हे एक्झरसाइज करायचे आहे. साधे सोपे आहे. एक्झरसाइज केल्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत असतो. आपल्या हाताला जर मुंग्या येत असतील ह्या पंजांना, किंवा पूर्ण हाताला शोल्डरपासून खांद्यापासून इथपर्यंत, त्यासुद्धा मुंग्या येणं कमी होतं, आराम पडतो. म्हणून हे एक्झरसाइज करायचे आहे. किंवा हे बघा, इथे बारीक आपल्या पूर्ण शरीरामध्ये खूप बारीक बारीक अशा नस असतात, रक्तवाहिन्या असतात. त्यांचा प्रवाह सुरळीत व्हावा, पूर्ण असा खांद्यापासून हातापर्यंत आपल्याला आराम मिळतो, म्हणून हे एक्झरसाइज करायचे आहे. मी डॉक्टर नाही, मी स्वतः हे व्यायाम करते आहे. जर तुम्हाला माझे अनुभव ऐकायचे असतील तर तुम्ही अगोदर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही ते कमेंट करून सांगा, किंवा आवडला असेल तर लाईक करा. लाईक करायला पैसे लागत नाही. चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला की नाही. आणि जर एक्झरसाइजला सुरुवात केली तर तुम्ही मला तेही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि जर असेच तुम्हाला एक्झरसाइजचे व्हिडिओ बघायचे असतील तर तसं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला साधे सोपे एक्झरसाइज जे मी स्वतः करते ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. सर्वांना श्री स्वामी समर्थ.